नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, महाराष्ट्रात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट। पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे। एकीकडे नागरिक हैराण असताना पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। काही भागात गारपीटही झालेली आहे। विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात आजही अवकाळी पावसाचा इशारा हजेरी पाहायला मिळणार आहे। त्याशिवाय पुढील 4 दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता। पूर्व विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपलं आहे। या भागात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। दरम्यान पूर्व विदर्भात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। यामुळे फळबागांचं शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। विदर्भातील जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। विदर्भानुसार मराठवाड्यात 12 मेपर्यंत पुढील 4 दिवस ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी पाहायला मिळत आहे।